पहा सुखी जीवनाचा मंत्र। हा सर, स्त्रीला थायरॉइड जो आजार असतो याच्यामुळं मूल बाळ होत नाही, हा कितपत योग्य प्रश्न आहे सर, याच्यावर उपाय काय? वा वा दगडोबा, तुम्ही किती छान प्रश्न विचारला बरं। थायरॉइडमुळं मूल होत नाही का? म्हणजे खूप जणांना असं वाटतं की थायरॉइड इथं वर राहिलं, खाली नंतर पिशवी खाली राहिली, मग असं होतं का? हे प्रश्न आहे ना तुमचा, बरोबर आहे? हो सर। चला, खूप छान सुंदर प्रश्न, तुम्हाला उत्तर देऊया। बघा, असे जेव्हा आपल्याला प्रश्न येतात मी उत्साह वाटतो का? करेक्ट आहे, कारण त्याला अभ्यास करावा लागतो। नक्कीच म्हणजे असं थायरॉइड आहे, मग त्यामुळे मूल होत नाही का? आणि अतिशय आपले दर्शक जे आहेत ते जाणकार आहेत, सुज्ञ आहेत। सांगूया आपण, आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल ॲक्सिस असतो, हायपोथॅलेमो पिट्युटरी गोनॅडल ॲक्सिस। थायरॉइड कोणते हार्मोन तयार करते? सीरम T3, T4, TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन। तर हे हार्मोन एकमेकावर कंट्रोल करत असतात। तुमचं ओव्ह्युलेशन आहे, तुमच्या बॉडीमध्ये होणारे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे वेगवेगळे रिलीज होणारे हार्मोन असतात हे एकमेकावर अवलंबून असतात। तर थायरॉइड वाढल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, त्याला आपण हायपर थायरॉइडिझम म्हणतो। बऱ्याचदा आयोडीन कमी असल्यामुळे आपण नेहमी सांगतो की बाबा आयोडीनयुक्त मीठ घ्यायला पाहिजे का? कारण या थायरॉइडच्या लेवल्समुळं तुमचं ओव्ह्युलेशन नॉर्मल होतं। कारण थायरॉइडच्या केसेसमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा बदलल्यामुळं सायकल हे इरेग्युलर होतं, त्या ठिकाणी खालच्या अंगामध्ये ड्रायनेस यायला लागतो, त्यांना लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती कमी होते, त्यांचं डिझायर म्हणजे त्या क्रियेमध्ये इन्व्हॉल्वमेंट कमी होते, त्यामुळं LH सहज होत नाही, त्यामुळं ऑर्गॅझम होत नाही, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना तृप्ती मिळत नाही, आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोनचा सर्ज झाल्याशिवाय तिथं ओव्ह्युलेशन होत नाही। बघा, एवढी मोठी सिरीज आहे। म्हणून जरी थायरॉइड असेल तरी घाबरू नका, सेक्सॉलॉजी युरोलॉजी सेंटर्सना भेटा, हार्मोनल थेरपी घ्या, नक्कीच तुम्हाला बाळ होणार, मूल होणार, किंवा हे ॲक्सेप्ट केलं तर आणि दाखवलं तर।